ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आज आपला जो कन्सेप्ट पाहणार आहोत आपण, आज आपली जे न्यू हेडिंग आहे त्या हेडिंगचं नाव आहे पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय म्हणलं मी? पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, पहा बेटा, पहिले तर आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ, त्याची डेफिनेशन काय हे लक्षात घ्यावं लागेल. मग पिरियॉडिक ट्रेंड्स किती प्रकारचे आहेत आपल्या सिलेबसला ते पाहावं लागेल, म्हणजे तुमचा पिरियॉडिक ट्रेंड्सचा कन्सेप्ट क्लिअर होईल, आहे की नाही? ओके, काय म्हणत आहो मी? पिरियॉडिक ट्रेंड्स. ओके, पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, पहा, पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय? पहा, ज्या वेळेस मी काय म्हणलं बेटा, ज्या वेळेस आपण वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार, काय म्हणलं मी, ज्या वेळेस आपण वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट अरेंज करतो, त्या अरेंजमेंटच्या नुसार ज्या वेळेस आपण एलिमेंट अरेंज करतो, ओके, त्यावेळेस ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये काहीतरी रेग्युलॅरिटीज, काहीतरी सिमिलॅरिटीज, काहीतरी सिमिलॅरिटीज दिसून येतात, आहे की नाही? त्या रेग्युलॅरिटीज व त्या सिमिलॅरिटीजलाच काय म्हणतात? पिरियॉडिक ट्रेंड्स. ओके, व्हेन the elements are arranged in increasing order of their atomic number, the certain regularities or certain similarities, रेग्युलॅरिटीजच्या जागी तुम्ही सिमिलॅरिटीज सुद्धा टाकू शकता, ऐक नाही, आर ऑब्झर्व इन ग्रुप्स अँड इन पिरियड्स. काय म्हणलं मी? आपल्या ग्रुप्समध्ये आणि पिरियड्समध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज व काहीतरी रेग्युलॅरिटीज आढळून येतात. त्या आढळून येणाऱ्या सिमिलॅरिटीज ऑर रेग्युलॅरिटीजलाच पिरियॉडिक ट्रेंड्स असं म्हणतात. काय म्हणलं मी? डबल एक्स आहे, लक्षात घ्या. वेन द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. ओके, वेन द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, द सर्टन रेग्युलॅरिटीज ऑर सिमिलॅरिटीज, ऐक नाही, द सर्टन रेग्युलॅरिटीज ऑर सिमिलॅरिटीज आर ऑब्झर्व इन ग्रुप्स अँड इन periods in modern periodic table. These regularities or similarities are called as periodic trends. ज्या वेळेस आपण वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटला अरेंज करतो, एलिमेंटची मांडणी करतो, त्यावेळेस ग्रुप्समध्ये आणि पिरियडमध्ये काहीतरी सिमिलर गोष्टी येतात. ग्रुप्समध्ये आणि पिरियड्समध्ये काहीतरी सिमिलर गोष्टी येतात, काहीतरी रेग्युलॅरिटीज येतात, काहीतरी सारखेपणा आढळतो. त्या सारखेपणालाच पिरियॉडिक ट्रेंड्स असं म्हणतात. ओके, चला मग, तर असे पिरियॉडिक ट्रेंड्स काय म्हणलं मी, तर असे पिरियॉडिक ट्रेंड्स आपल्या सिलेबसला किती आहे? असे 3 प्रकारचे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत. ओके, देअर आर 3 पिरियॉडिक ट्रेंड्स. देअर आर 3 पिरियॉडिक ट्रेंड्स इन आवर पिरियॉडिक टेबल. आपल्या सिलेबसला 3च पिरियॉडिक ट्रेंड्स दिलेले आहेत, तसे भरपूर पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत. ओके, पहा, लक्षात घ्या. पहिलं कोणतं आहे बेटा? पहिलं पिरियॉडिक ट्रेंड्स आहे व्हॅलन्सी. काय? व्हॅलन्सी. पहिलं पिरियॉडिक ट्रेंड्स कोणतं आहे बेटा? व्हॅलन्सी. दुसरं पिरियॉडिक ट्रेंड्स कोणतं आहे बेटा? ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडाय. तिसरं पिरियॉडिक ट्रेंड्स कोणतं आहे बेटा? तिसरं पिरियॉडिक ट्रेंड्स आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, पहा, लक्षात घ्या बेटा, ज्या वेळेस वाढत्या ॲटॉमिक नंबरनुसार आपण पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंटची मांडणी करतो, त्यावेळेस आपल्या ग्रुप्समध्ये व आपल्या पिरियड्समध्ये काहीतरी मिळत्या जुळत्या गोष्टी आपल्याला आढळून येतात, काहीतरी रेग्युलॅरिटीज, काहीतरी सिमिलॅरिटीज आढळून येतात. त्या सिमिलॅरिटीजलाच पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणतात. मग आपल्याजवळ किती पिरियॉडिक ट्रेंड्स आहे? पिरियॉडिक ट्रेंड्स इन व्हॅलन्सी, पिरियॉडिक ट्रेंड्स इन ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस, पिरियॉडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहा, एखाद्या ग्रुपमध्ये व्हॅलन्सी कशी असते, एखाद्या पिरियडमध्ये व्हॅलन्सी कशी असते, आहे की नाही? ॲटॉमिक साईजचं काय होते, वाढते की कमी होते,
ऐक ना. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होते, कुठं ग्रुपमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात की कमी होतात, पिरियड्समध्ये मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात की कमी होतात, ऐक ना. तर अशा व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक रेडियसवर आपल्याला काय बनवायचं आहे, पिरियडिक ट्रेंड्स बनवायचे आहेत. म्हणजे समजून घ्यायचे आहेत बेटा, ऐक ना. तर पिरियडिक ट्रेंड्स या शब्दाचा अर्थ कळाला आपल्याला. तर आपण आपली पहिली पिरियडिक ट्रेंड्स दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी हे शिकणार आहोत बेटा. ओके, चला. ओके बेटा, व्हॅलन्सी म्हणजे काय, हा शब्द आपण नेहमी पाहिलेला आहे. व्हॅलन्सी, कोणाची व्हॅलन्सी किती आहे, कोणता एलिमेंट कोणत्या व्हॅलन्सी फॉर्मेशन करतो, हा शब्द आपल्या नेहमी परिचयाचा आहे. पण आज आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत व्हॅलन्सी म्हणजे काय, पिरियडमध्ये व्हॅलन्सीचं काय होते, ग्रुपमध्ये व्हॅलन्सीचं काय होत असते, ते आपण व्यवस्थित पाहणार आहोत विथ एक्झाम्पल्स. ओके, व्हॅलन्सी पहिले तर आपल्याला एवढं माहीत पाहिजे बेटा, व्हॅलन्सी या शब्दाची डेफिनेशन काय आहे. ओके, व्हॅलन्सी या शब्दाची डेफिनेशन काय आहे. व्हॅलन्सी म्हणजे काय, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. काय, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. पाहिली तो इथं. ओके, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. ओके, और दुसरी डेफिनेशन काय बेटा, व्हॅलन्सीची दुसरी डेफिनेशन काय, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स. काय म्हणलं मी, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड म्हणजे माहीत आहे ना, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सोडियमचा क्लोरीनसोबत आयनिक बॉन्ड, ऐक नाही. पहा, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम. एका ॲटमने दुसऱ्या ॲटमसोबत किती केमिकल बॉन्ड तयार केले, किंवा एक ॲटम दुसऱ्या ॲटमसोबत किती केमिकल बॉन्ड तयार करू शकतो, त्याला त्या एलिमेंटची व्हॅलन्सी असं म्हणतात. पहा, दुसरी डेफिनेशन काय, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन मेटल्स विथ अनदर मेटल. काय म्हणलं मी, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स the number of chemical bonds formed by one atom with another atom. एका ॲटमने दुसऱ्या ॲटम सोबत किती बॉन्ड तयार केले, किती केमिकल बॉन्ड तयार केले, त्यालाच त्या ॲटमची व्हॅलन्सी सुद्धा म्हणतात. द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट. लक्षात घ्या बेटा. आता ऐक नाही, व्हॅलन्सीचे काही एक्झाम्पल घेऊ आपण. आता ऐक नाही, व्हॅलन्सीचे काही एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, ऐक ना, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ओके, पहा, 3, 11, 19. 2,1, 2,8,1, 2,8,1. पहा, लक्षात घ्या बेटा. या सर्व एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन.
एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन आहे बेटा. ओके. तर मला एक गोष्ट सांगा, एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी, मी काय म्हणालो, आपण व्हॅलन्सी या शब्दाचा अर्थ त्याची डेफिनेशन पाहिली, पण तुम्हाला एवढी गोष्ट माहीत आहे का की एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी कशावर आधारित राहते? पहा, एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी कशावर आधारित राहते? त्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये, म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये, म्हणजे लास्ट शेल, म्हणजे ओके, लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. ओके, एखाद्या ॲटमच्या किंवा एखाद्या एलिमेंटच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्यावर त्या एलिमेंटची व्हॅलन्सी डिपेंड असते. लक्षात घ्या. व्हॅलन्सी कशावर डिपेंड असते? व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल. ओके, व्हॅलन्सी ऑफ एन इज एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्यावर त्याची व्हॅलन्सी डिपेंड असते बेटा. ओके, पहा लक्षात घ्या. मला सांगा, या लिथियमला स्वतःचं डुप्लेट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन द्यावं लागतील? याला स्वतःचा एक इलेक्ट्रॉन द्यावं लागतील. लक्षात घ्या, जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, आहे की नाही. याला स्वतःच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी हा इलेक्ट्रॉन काढून टाकावा लागेल, याला हा इलेक्ट्रॉन काढून टाकावा लागेल, आहे की नाही. पहा, मग याचं कसं होईल? लिथियम 2,2 आहे की नाही, लिथियम पॉझिटिव्ह होईल. याचं सोडियमचं 2,8. पहा, या सोडियमनं एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर याच्यावर कोणता चार्ज आला? Na पॉझिटिव्ह, आहे की नाही. यानं काढून टाकला, आहे की नाही. याच्यात 2 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन, समजलं. म्हणजे या सगळ्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, म्हणजे सगळे स्टेबल झाले. एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले की तो स्टेबल होतो. तो स्टेबल होण्यासाठी स्वतःचे इलेक्ट्रॉन तो डोनेट करल, ॲक्सेप्ट करल, नाही तर शेअर करल. त्या डोनेट, ॲक्सेप्ट आणि शेअरिंगमुळे काय होते? व्हॅलन्सी निर्माण होते, आहे की नाही. पहा, मग लिथियमनं 1 इलेक्ट्रॉन दिला आणि डुप्लेट कंप्लीट केलं, म्हणजे त्यानं 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणजे त्याची व्हॅलन्सी 1 आहे. यानं सुद्धा 1 इलेक्ट्रॉन दिला, याची व्हॅलन्सी 1 आहे. यानं सुद्धा 1 इलेक्ट्रॉन दिला, याची व्हॅलन्सी 1 आहे. लक्षात घ्या बेटा, आहे की नाही. ही व्हॅलन्सी आहे. म्हणजे व्हॅलन्सी इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल. एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्यावरच त्याची व्हॅलन्सी आधारित असते. पहा, या लिथियमच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सोडियमच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, पोटॅशियमच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके, त्याच्या आतल्या शेलमध्ये पहा, याच्या आतल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आतल्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आतल्या सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याला ऑक्टेट आणि याला डुप्लेट कंप्लीट करायला 1 इलेक्ट्रॉन द्यावं लागते, आहे की नाही. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन दिल्यावर त्याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज आला, याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज आला आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट झालं. ते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्यांना 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून त्यांची व्हॅलन्सी 1 आहे, आहे की नाही. म्हणजे त्यांनी ते इलेक्ट्रॉन कुठला दिला? शेवटच्या शेलमधला दिला. म्हणून व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्यावर एलिमेंटची व्हॅलन्सी आधारित असते. पहा, दुसरं एक्झाम्पल पाहू द्यायचं आपण. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, आहे की नाही. ब्रोमीन ॲटॉमिक नंबर 35, आहे की नाही. लक्षात घ्या बेटा, फ्लोरीन 2,7, 2,8,7, 2,8,7,
18,7. ओके, पहा 2 आणि 8 10, 10 आणि 18 28, 28 आणि 7 35. मला सांगा बेटा, फ्लोरीनच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 7. क्लोरीनच्या शेवटच्या शेलमध्ये 7, याच्या शेवटच्या शेलमध्ये 7. आहे की नाही? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, दीज आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स. हे एकाच फॅमिलीचे, एकाच ग्रुपचे मेंबर आहेत. आहे की नाही? एकाच फॅमिलीचे, एकाच ग्रुपचे मेंबर आहे. म्हणजे 17th ग्रुप. 17th ग्रुप म्हणजे काय? शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे फ्लोरीन जरी याचा ॲटॉमिक नंबर 9 असला, याचा 17 असला, 35 असला, काही फरक पडत नाही. आहे की नाही? काही फरक पडत नाही. फक्त शेल वाढत जाते. याच्यात 2 शेल, 3 शेल, 4 शेल. कसं काय? फ्लोरीन सेकंड पिरियडचा आहे, क्लोरीन थर्ड पिरियडचा आहे, 4th पिरियड. ओके, सेकंड पिरियड म्हणजे 2 शेल, 1 2, पहिलं शेल दुसरं शेल. थर्ड पिरियड म्हणजे 3 शेल, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसरा शेल, तिसरा शेल, तिसऱ्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. ओके, आणि ग्रुप म्हणजे काय? ग्रुप म्हणजे एका ग्रुपमधले एलिमेंट, जे एलिमेंट एका ग्रुपमध्ये असतात त्याच्या सगळ्याच्या शेलमध्ये सारखे इलेक्ट्रॉन असतात. म्हणून फ्लोरीनच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, क्लोरीनच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन, ब्रोमीनच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. फक्त काय बदलणार? शेल नंबर बदलणार. याच्यात 4 शेल आहेत, 1 2 3 4. म्हणजे पहा ना, KLM N, KLM KL. पहा, आता मला एक गोष्ट सांगा बेटा, आता मला एक गोष्ट सांगा, या सर्वांच्या शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. यायला 8 इलेक्ट्रॉन करायचे असेल तर 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल ना. म्हणजे यानं कोणाकडून तरी 1 इलेक्ट्रॉन घेतला. ओके, जो इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. पहा, फ्लोरीन निगेटिव्ह 2,8, क्लोरीन निगेटिव्ह 2,8,8, ब्रोमीन निगेटिव्ह 2,8,18,8. आहे की नाही? हा, या सगळ्याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. म्हणजे सगळ्याच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 8 इलेक्ट्रॉन आले. ओके, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहे? 1. कारण यायला 7 वरून 8 इलेक्ट्रॉन करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागला. आहे की नाही? ते झाली त्याची व्हॅलन्सी. ओके, पहा बेटा, चला आता आणखीन पाहूत आपण. आता म्हणायचं तात्पर्य काय आहे बेटा? आता म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की ग्रुपमध्ये, पिरियडमध्ये व्हॅलन्सीचं काय होत असते. आहे की नाही? ग्रुप्स पहिले आपण पाहणार आहोत. ग्रुप्स, आहे की नाही? बेटा, हे सेकंड ग्रुप एलिमेंट आहे. म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल्स, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रेडियम. आहे की नाही? सेकंड ग्रुप एलिमेंट. आहे की नाही? फर्स्ट ग्रुप कोणता? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम. अल्कली मेटल्स, हायड्रोजन सोडून. हायड्रोजन हा मेटल नाही आहे, हायड्रोजन हा नॉन मेटल आहे. पण आपण काय पाहिलं? सेकंड ग्रुप एलिमेंट, सेकंड ग्रुप एलिमेंट. या सगळ्याची व्हॅलन्सी किती आहे बेटा? या सगळ्याची व्हॅलन्सी 2 आहे. का? कारण या सगळ्याच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत व ते हे 2 इलेक्ट्रॉन डोनेट करून डाय पॉझिटिव्ह चार्ज करतात आणि स्वतःचा ऑक्टेट कंप्लीट करतात. म्हणून याची व्हॅलन्सी किती आहे? 2. ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली. आहे की नाही? त्यानंतर आपण काय पाहिलं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऑस्टॅटिन. या सगळ्याची व्हॅलन्सी किती आहे बेटा? या सगळ्याची कॉमन व्हॅलन्सी आहे -1. काय? -1. म्हणजे आपण एकच धरणार. का धरणार? पहा, लक्षात घ्या बेटा, व्हॅलन्सी आणि ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर या 2 गोष्टीत फरक राहते. मी तुम्हाला ते नंतर शिकवणार. पण फक्त व्हॅलन्सी लक्षात घ्या. व्हॅलन्सी हे एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत
त्यावर आधारित असते बेटा. ओके, तर लक्षात घ्या बेटा, जे एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आहेत, काय म्हणलं मी, जे एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आहेत, जे एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आहेत, काय म्हणलं मी, जे एलिमेंट्स एका ग्रुपमध्ये आहेत त्यांची व्हॅलन्सी सारखी राहते. जे एलिमेंट एका ग्रुपमध्ये आहेत त्यांची व्हॅलन्सी सारखी राहते, पण एलिमेंटचा ग्रुप बदलला व्हॅलन्सी बदलते. सर्व एलिमेंट्सची व्हॅलन्सी सेम जर ते ग्रुपमधले असतील. ओके, पण पिरियडमध्ये व्हॅलन्सी बदलते. ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते, पिरियडमध्ये नॉट सेम, म्हणजे डिफरंट, बदलते. कसं काय बदलते पहा. पहा सेकंड पिरियड पहा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6. लक्षात घ्या, 2,1 याची व्हॅलन्सी 1 आहे, 2,2 याची व्हॅलन्सी 2 आहे, 2,3 याची व्हॅलन्सी 3 आहे, 2,4 कार्बन याची व्हॅलन्सी 4 आहे. म्हणजे कार्बन भोवती 4 बॉन्ड असतात. म्हणजे पिरियडमध्ये व्हॅलन्सी बदलते, ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम असते. ओके, दिस इज अबाउट व्हॅलन्सी, आहे की नाही. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, आहे की नाही, किंवा द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय वन ॲटम विथ अनदर ॲटम. हे कसं काय पहा, कार्बनचं एक्झाम्पल घेऊन पाहू, आहे की नाही. मिथेन, कार्बन 6, 2,4, 1, 2, 3, 4. हायड्रोजन 1, आहे की नाही, 1 H. कार्बननं किती बॉन्ड तयार केले, 1, 2, 3, 4. ओके, हायड्रोजननं किती तयार केला, 1, 1, 1, 1. कार्बननं 4 हायड्रोजन सोबत 4 बॉन्ड केले, पण प्रत्येक हायड्रोजननं कार्बन सोबत एकच बॉन्ड तयार केला. पहा, 1, 1, 1, 1. आता कार्बन 1, 2, 3, 4. समजलं. म्हणून कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल. एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे त्यावरच त्या एलिमेंटची व्हॅलन्सी आधारित असते. ही सेकंड डेफिनेशन काय सांगते, द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म. कार्बननं 4 केमिकल बॉन्ड तयार केले, म्हणून कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. हायड्रोजननं एकच बॉन्ड तयार केला, 1, 1, 1, 1, आहे की नाही, म्हणून हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे. हे झालं बेटा व्हॅलन्सी. ओके, हे झालं बेटा व्हॅलन्सी बद्दल. आता आपण शिकणार आहोत बेटा ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस बद्दल. कशाबद्दल, आता आपण शिकणार आहोत ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस बद्दल. ओके, बट इन नेक्स्ट लेक्चर.